नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 1 यामधील लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन या प्रकरणातील आज आपण एस्केप व्हेलॉसिटी ही संकल्पना या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर जे चित्र तुम्हाला दिसतं आहे ही ॲक्टिव्हिटी आपण नियमित करत असतो खेळताना. काय असतं की एक बॉल आहे आणि तो बॉल वरती फेकतोय. काय घडतं, पुन्हा थोड्या वेळानंतर तो बॉल परत येतोय. मग व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, या मागचं नेमकं कारण काय असेल तर बघा, वेन अ बॉल थ्रो अपवर्ड इट्स वेलॉसिटी डिक्रीजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. येस, ह्या बॉलवरती किंवा आपण कोणतीही वस्तू जी उंच फेकतो त्या प्रत्येक वस्तूवरती पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे त्या ठिकाणी ॲक्ट होत असतं. अँड ड्यू टू दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बॉलची जी काही वरती जाण्याची व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी हळूहळू काय होत असते, कमी होत असते. अँड द व्हेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर रिचिंग अ सर्टन पॉईंट. आणि मग एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर, एका विशिष्ट उंची गाठल्यानंतर त्या ठिकाणी त्या वस्तूची जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी काय होऊन जाते, शून्य होते. आणि त्या ठिकाणापासून पुन्हा ते ऑब्जेक्ट काय घडतं, पृथ्वीवरती परत यायला त्याची ती सुरुवात होत असते. म्हणजे तुम्ही जो उंच बॉल फेकलेला आहे तो बॉल एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचतो आणि तिथून पुन्हा मग मात्र तो परत यायला सुरुवात होत असते. मग नेमकं काय घडतं बरं त्या ठिकाणी तर लक्षात घ्या, इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे आपण जी काही वस्तू वर फेकणार आहोत ती वस्तू किती उंचीपर्यंत जाणार आहे हे कशावरती अवलंबून असतं, तर तुम्ही लावलेल्या व्हेलॉसिटीवर अवलंबून असतं. तुम्ही त्यावरती किती वेग प्रयुक्त केलेला आहे, त्याला किती वेगाने तुम्ही फेकलेले आहे त्यावर हे अवलंबून असतं. मग नेमकी ती उंची कशी आपण फाइंड आउट करू शकतो बघूया. आपल्याला न्यूटनचं इक्वेशन माहिती आहे, कोणतं बरं, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. काय सूत्र आहे, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय टर्म्स आहेत बघा. v इज इक्वल टू आहे फायनल व्हेलॉसिटी, u आहे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे आरंभीचा वेग आणि अंतिम वेग असं आपण याला या ठिकाणी म्हणतो. देन a आहे ॲक्सेलरेशन. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आता आपण जे ॲक्सेलरेशन यूज करणार आहोत हे आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अँड वी नो दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे काही आहे हे कोणत्या दिशेने कार्य करतं बरं, तर पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने म्हणजे उलट दिशेने. म्हणजे चेंडू किंवा वस्तू जेव्हा वर जात असते तेव्हा त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स उलट दिशेने खाली ओढत असते. आणि म्हणूनच या ठिकाणी जी जीची किंमत घेतलेली आहे ती किती घेणार आहोत आपण, -g असं आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. s आहे डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय करते बरं, की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ती वस्तू उंच जाणार आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी या डिस्प्लेसमेंटला हाईट हा शब्द वापरला तरी सुद्धा चालेल. म्हणजेच v² इज इक्वल टू u² प्लस 2as. या समीकरणामध्ये आपल्याला v आहे फायनल व्हेलॉसिटी, u आहे इनिशियल व्हेलॉसिटी, a ची व्हॅल्यू घेणार आहोत आपण -g आणि s ची व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत आपण हाईट. मग जर का आपण व्हॅल्यू पुटअप केल्या तर व्हॉट वी गेट, वी आर नॉट हॅव्हिंग द फायनल व्हेलॉसिटी आणि म्हणून त्याची किंमत आपण काय कन्सिडर केलेली आहे, 0 अशी कन्सिडर केली आहे. म्हणून 0 बरोबर u² प्लस 2 -g इंटू s. आणि पुन्हा जर का त्या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळतं, -2gs इज इक्वल टू u². अगेन इफ वी रिअरेंज इट, व्हॉट वी गेट द फायनल इक्वेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ s. च्या किमतीकरता आपल्याला एक समीकरण मिळतं आणि काय मिळेल बरं ते, s बरोबर s इज इक्वल टू u² अपॉन -2g. किंवा आपण याला असेही रीड करतो, s इज इक्वल टू मायनस, कारण आपण मायनसचं साईन कुठे यूज करत असतो, ऑलवेज फॉर द न्यूमरेटर. सो निगेटिव्ह u² अपॉन 2g. व्हॉट इट इंडिकेट, हे काय इंडिकेट करतं की s म्हणजे आहे त्या वस्तूने गाठलेली उंची आणि u काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी गिवन टू दॅट ऑब्जेक्ट म्हणजे त्या वस्तूला दिलेला आपण वेग. मग याचाच अर्थ काय होतो की तुम्ही ती जी काही वस्तू आहे ही वस्तू किती उंच जाणार आहे हे कशावरती अवलंबून असतं, हे अवलंबून असतं तुम्ही तिला लावलेला इनिशियल वेग किंवा आपण तिला प्रारंभीचा जो काही वेग देणार आहोत, आपण त्यावरती जी काही इनिशियल व्हेलॉसिटी लावणार आहोत, अप्लाय करणार आहोत, त्या इनिशियल व्हेलॉसिटीवरतीच उंच
किती ऑब्जेक्ट तो जाणार आहे हे त्या ठिकाणी डिपेंड असतं. इट मीन्स द हाईट ॲट विच द ऑब्जेक्ट रिचेस इज डिपेंड ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. द हाईट ॲट विच ऑब्जेक्ट रिचेस इज डिपेंड ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. कशावर अवलंबून असतं ते, म्हणजे वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट हा किती उंच जाणार आहे हे कोणावरती डिपेंड असतं, त्याला लावलेल्या इनिशियल व्हेलॉसिटीवर त्या ठिकाणी ते अवलंबून असतं. मग ही इनिशियल व्हेलॉसिटी आपण काढणार कशा पद्धतीने ते लक्षात घ्या. द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड डिक्रीजेस द बॉल गोज अप. लक्षात घ्या की आपण जो काही फोर्स, म्हणजे आपण फोर्स कोण लावतो आहे, अर्थ लावते आहे. अर्थ त्या ऑब्जेक्टला, आपण ज्याला व्हेलॉसिटी दिलेली आहे त्या ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करते. मग जसा जसा तो ऑब्जेक्ट वर जात जाईल त्यावरती जे काही फोर्स अप्लाय होत आहे ते अप्लाय होणारं फोर्स काय होत जातं बरं, डिक्रीज होत जातं. द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप. Similarly, if we keep increasing the initial velocity of that ball, it will reach higher and higher. म्हणजे लक्षात घ्या की एक क्षण असा येतो की त्या ठिकाणी फोर्सचा जो काही इफेक्ट आहे हा फोर्सचा इफेक्ट हळूहळू काय होत जातो बरं, कमी कमी होत जातो. आणि जर का ॲट दॅट मोमेंट, त्या क्षणाला जर का आपण लावलेली इनिशियल व्हेलॉसिटी ही हायर असेल, त्या फोर्सपेक्षा व्हॅल्यूपेक्षाही जर का ती जास्त असेल, साहजिकच काय होईल बरं, दॅट ऑब्जेक्ट विल गो हायर अँड हायर. तो आणखी उंच उंच ऑब्जेक्ट त्या ठिकाणी चालला जाईल. म्हणजे त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे त्या ठिकाणी इट विल नॉट नो मोर ॲक्ट, ते पुन्हा त्यावरती परिणाम करू शकणार नाही. मग फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू of that initial velocity the ball is able to overcome the earth's gravitational force. मग ती जी काही व्हॅल्यू आहे इनिशियल व्हेलॉसिटीची किती असायला पाहिजे जेणेकरून हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ह्या फोर्सच्या व्हॅल्यूवरती ती ओव्हरकम होईल. म्हणजे त्यापेक्षा ती नक्कीच जास्त असेल तर आणि तरच तो ऑब्जेक्ट किंवा ती वस्तू ही अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा ओव्हरकम करून त्याला ओलांडून ती त्याच्या पुढे, त्याच्या पार ती निघून त्या ठिकाणी जाईल. मग ही जी काही व्हेलॉसिटी आहे ह्या इनिशियल व्हेलॉसिटी जी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जास्त राहणार आहे किंवा त्याला ती ओव्हरकम करणार आहे, त्याच व्हेलॉसिटीला आपण या ठिकाणी काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी असं या ठिकाणी आपण टर्म यूज करीत असतो. मग हाऊ वी कॅन डिराईव्ह दॅट इक्वेशन फॉर दॅट एस्केप व्हेलॉसिटी बघूया. विद्यार्थी मित्रांनो, फॉर दिस वी आर गोइंग टू कन्सिडर टू कंडिशन्स. पहिली कंडिशन्स आहे की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा पृथ्वीच्या सरफेसवर ठेवलेला असेल तर त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टमध्ये असलेल्या एनर्जीज कोणत्या राहतील बरं, साहजिकच पहिली राहणार आहे कायनेटिक एनर्जी, जिला आपण ½ या सूत्राने लिहितो. आणि दुसरी एनर्जी राहणार आहे पोटेन्शियल एनर्जी, जिला आपण -gmm/r या सूत्राने त्या ठिकाणी आपण ती मांडत असतो. इफ वी कंबाईन बोथ ऑफ दीज एनर्जीज, आपण जर का टोटल एनर्जी असोसिएटेड विथ दॅट ऑब्जेक्ट असं जर का काढलं तर आपल्याला काय मिळतं, टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² - gmm/r. म्हणजेच आपण काय केलं की टोटल एनर्जी काढण्याकरिता कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोघांच्याही व्हॅल्यूंना आपण एकत्र केलेलं आहे. ही कंडिशन झाली जेव्हा ऑब्जेक्ट हा कुठे असणार आहे, सरफेसवर असेल तेव्हा. आपण त्याला इक्वेशन नंबर 1 असं डिनोट करूया. मग फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, जर का तो ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सरफेसपासून खूप इन्फायनाईट डिस्टन्सवरती गेलेला असेल तर ज्या काही एनर्जी त्याच्यासोबत असतील त्या असतील अगेन पुन्हा कायनेटिक एनर्जी असेल की जिची किंमत इन्फायनाईट डिस्टन्स असल्यामुळे 0 राहणार आहे. पुढे पोटेन्शियल एनर्जी mgh, h एकदम हाय असेल तर जीची व्हॅल्यू 0 राहील, सो पोटेन्शियल एनर्जी पण 0 होईल. आणि याचा परिणाम असा होतो की टोटल एनर्जी जी काही आहे ती टोटल एनर्जीसुद्धा काय होते, 0 होते. याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करूया. मग पहिल्या इक्वेशनमध्ये आपल्याला ½ mv² - gmm/r मिळालेलं आहे आणि दुसऱ्या कंडिशनमधल्या टोटल एनर्जीमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, 0 असं मिळालेलं आहे. मग जर का आपण हे दोन इक्वेशन एकमेकांसोबत कोरिलेट केले तर आपल्याला काय मिळतं, का कोरिलेट करणार बरं आपण हे, कारण आपल्याकडे आहे कोणता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तो लॉ काय सांगतो की टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज कॉन्स्टंट. म्हणजे मग दोन्ही कंडिशनमधल्या एनर्जीज ह्या कशा असायला पाहिजे बरं, इक्वल असायला पाहिजे. मग तो ऑब्जेक्ट उंच असेल, इन्फायनाईट डिस्टन्सवर असेल किंवा तो ऑब्जेक्ट कुठे असेल, त्या सरफेसवरती असेल अर्थच्या तेव्हासुद्धा. आणि म्हणूनच E1 इज इक्वल टू E2 असं आपण या ठिकाणी लिहिलं. आणि त्या E1ची व्हॅल्यू घेतली आपण ½ mv² - gmm/r आणि त्या
E2ची व्हॅल्यू घेतली आपण त्या ठिकाणी 0, दोघांना इक्वलाइज केलं आणि आपल्याला पुढे मिळत जातात एक एक इक्वेशन. जर का आपण त्याला सॉर्ट आउट केलं मॅथमॅटिकली तर आपल्याला काय मिळतं, रिअरेंज केल्यानंतर काळजीपूर्वक पहा, v² इज इक्वल टू 2gm/r. नीट बघा त्या ठिकाणी v² आपण लेफ्ट साईडला घेतलेलं आहे आणि बाकी सर्व टर्म्स आपण कुठे घेतले गेले आहेत, त्या राईट हँड साईडला आपण त्याला शिफ्ट केलेलं आहे आणि इक्वेशन मिळते आपल्याला सध्या या ठिकाणी v² इज इक्वल टू 2gm/r. मग जर का आपण फक्त व्हीची व्हॅल्यू काढायची असेल तर साहजिकच आपण काय करणार, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढणार. सो v इज इक्वल टू काय होणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2gm/r. काय बनणार आहे ते, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gm/r. मग विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण या दोघांनाही r ने मल्टिप्लाय केलं म्हणजे त्या स्क्वेअर रूट ऑफ 2gm/r याच्या न्यूमरेटरला आपण r ने मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला आपण r ने मल्टिप्लाय. व्हॅल्यू चेंज होईल का बरं, निश्चितच नाही मॅथमॅटिकली. सो पुन्हा आपल्याला मिळणार आहे v² इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gm/r इंटू r. राईट, r कॅन्सल झालं तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही जे आपण नवीन टर्म त्या ठिकाणी ॲड केली आहे. बट आता या ठिकाणी आपल्याकडे एक दुसरी व्हॅल्यू आहे, कोणती बरं, की स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल Gm/r². g आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m आहे त्या ठिकाणी मास ऑफ अर्थ आणि r आहे रेडियस ऑफ अर्थ. आता नीट काळजीपूर्वक आपण जर का आपल्या इक्वेशनमध्ये पाहिलं तर आपण ह्या Gm/r² जो आहे म्हणजे जीएम कुठे आहे, न्यूमरेटरमध्ये आहे आणि r इंटू आर काय झालेलं आहे, r² आहे. त्या ठिकाणी जर का आपण ही जीची व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला अशा प्रकारचं पुढे स्टेप मिळते. आपल्याला मिळतं v² इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू g इंटू r. हा जो g आहे हा कोणता आहे बरं, स्मॉल g आहे, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करणार आहोत. मग कॅपिटल Gm/r² याच्याऐवजी आता आपण काय घेतलेलं आहे, स्मॉल g घेतलेलं आहे. सो व्हॉट वी गेट नेक्स्ट इफ वी पुट द व्हॅल्यूज, आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतं, जर का आपण व्हॅल्यू पुटअप केला तर v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, ते स्क्वेअर रूटचं साईन पूर्ण याला आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 9.8 मल्टिप्लाइड बाय 6.4 इंटू 10⁻⁶. 9.8 कशाची व्हॅल्यू आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची आहे. r काय आहे आपला, रेडियस ऑफ अर्थ 6.4 इंटू 10⁻⁶ आहे आणि त्याचं जर का आपण फायनल व्हॅल्यू फाइंड आउट केली तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती कोणती मिळते बरं, v इज इक्वल टू 11.2 km/s. मग विद्यार्थी मित्रांनो, हीच ती व्हॅल्यू आहे, हीच ती मॅजिक फिगर आहे की जी जर का आपण ही वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टवर इनिशियलीपासून म्हणजे सुरुवातीपासून जर का आपण ही अप्लाय केली तर ज्या मोमेंटला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कमी कमी होत जाईल त्यावेळेस जर का हीच व्हॅल्यू कॉन्स्टंट राहिली तर आणि तरच आपण पृथ्वीवरनं फेकलेली वस्तू उंच खूप कुठेतरी निघून जाईल अवकाशामध्ये. आणि सेम तुम्ही त्या चित्रामध्ये पाहू शकता की सॅटेलाईट आपण जे काही सोडतो, उपग्रह जे काही आपण सोडत असतो त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची इनिशियल वेलॉसिटी ही अप्लाय केली जाते. आणि लक्षात ठेवायचे की कमीत कमी किती असायला हवी ही इनिशियल वेलॉसिटी, एखाद्या ऑब्जेक्टला जर का आपल्याला अंतराळामध्ये फेकायचं असेल, उंच फेकायची असेल एखादी वस्तू, तर दॅट एस्केप वेलॉसिटी इट मस्ट हॅव द व्हॅल्यू मिनिमम 11.2 km/s. किती असायला पाहिजे, 11.2 km/s. एवढ्या वेगाने जर का आपण तो ऑब्जेक्ट उंच फेकला तर आणि तरच तो ऑब्जेक्ट आपल्या अवकाशामध्ये त्या ठिकाणी दूर त्या ठिकाणी जाऊ शकणार आहे. गेटिंग दिस पॉईंट. काय बघितलं आज आपण पाहिलं एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय बघितलं आणि एस्केप वेलॉसिटीचं त्या ठिकाणी जी नेमकी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यूसुद्धा आपण या ठिकाणी आज बघितली. 11.2 km/s ही व्हॅल्यू त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, या पुढील भाग आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, स्टे ॲट होम, सेफ ॲट होम.